नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, नुकत्याच झालेल्या MST-CET मधून तुमचा कॅप राउंडमध्ये सिलेक्शन झालं असेल आणि ॲडमिशनची प्रोसेसही झाली असेल. पण आता कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. पण तो कसा भरायचा? काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस दिलेली आहे. ती तुम्ही शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण महाडीबीडीच्या डायरेक्ट पोर्टलवरती आलेलो आहे. ही ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे, ही ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला स्क्रीनच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल मी. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट या मेन वेबसाईटवरती येऊ शकता. या मेन वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, त्यांनी इथं लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. पण ज्यांनी अजून अकाउंटच खोललेलं नाहीये, त्यांनी राईट साईडला वरती एक नंबरला न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकंट नेम, जो कोणी ॲप्लिकंट करणार आहे, ॲप्लिकेशन देणार आहे, त्याचं पूर्ण नाव आपल्याला याच्यामध्ये फिल करायचंय. त्यानंतर तुम्हाला जो ईझी टू यूज असेल, तो युजर नेम टाकायचा आहे आणि तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर मेल आयडी आणि मोबाईल नंबर असे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि दोन्ही ऑप्शनला तुम्हाला ओ-टी-पी व्हेरिफिकेशन दिलेलं आहे. तर ओ-टी-पी व्हेरिफिकेशन जे आहे, ते ओ-टी-पी व्हेरिफिकेशन तुम्हाला दोन्हीचं करायचंय. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्या नावाच्या पुढे जिथे तुम्हाला नाव दिलेलं आहे, त्याच्या पुढे जिथे तुम्हाला स्टार दिसेल, त्या स्टार पासला तुम्हाला ते इम्पोर्टंट आहे, ते फिल करणं महत्त्वाचं किंवा गरजेचं आहे. आता इथं जर बघितलं, तर तुम्हाला ईमेल आयडीच्या इथे स्टार दिसत नाहीये, पण मोबाईल नंबरच्या तिथे स्टार दिसत आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला मोबाईल नंबर कंपल्सरी लागणार आहे. तर बेस्ट ऑप्शन आहे मेल आयडी टाकण्यापेक्षा मोबाईल नंबर टाकून गेट ओ-टी-पी वरती क्लिक करूया आणि तुमची जी काही प्रोसेस आहे, थोडं खाली स्लाईड डाउन केल्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि रजिस्टरची प्रोसेस करून घेऊया. आता मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता लॉगिन ॲप्लिकेशनवरती जातो. लॉगिन ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर इथे तुमचा जो काही ॲप्लिकेशन आयडी असणार आहे, तो टाकून घ्या. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे, पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला मित्रांनो कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉगिन या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही लॉगिन होताल, तसं महाडीबीटीच्या लॉगिनच्या पुढच्या पेजवरती जाताल. इथे इम्पोर्टंट गाईडलाईनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की जर तुम्ही फ्रेशर असाल तर न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. रिन्यूअल असेल तर रिन्यूअलवरती क्लिक करा. म्हणजे रिन्यूअल कोणासाठी आहे? जे विद्यार्थी ऑलरेडी सेकंड इयरमध्ये आहेत, त्यांच्यासाठी रिन्यूअलचं ऑप्शन दिलेलं आहे. आता मित्रांनो, अकॅडमिक इयरवरती यायचंय. अकॅडमिक इयरवरती आल्यानंतर आपल्याला जो इयर आहे, ते तुम्हाला 25-26 सिलेक्ट करायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करताल, तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा तुमच्या स्क्रीनवरती आता हा जी ग्रीन लाईन आहे, ही 100% नाही दिसणार आहे तुम्हाला. का? कारण की मी हे कंप्लीट केलेलं आहे म्हणून मला 100% दिसत आहे. पण तुम्हाला कसं दिसणार आहे? मग आता काय करायचं, प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीचे रूल्स एंड ॲप्लिकेशनचे तुम्हाला स्क्रीन दिसेल. खाली थोडं स्लाइड डाउन करून ओके या बटनावरती क्लिक करायचं. इथे बघा आता, इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी काय-काय दिलेलं आहे ते समजून घेऊया. इथे तुम्हाला 1 नंबरला सांगितलेले पर्सनल इन्फॉर्मेशन, 2 नंबरला सांगितलेले ॲड्रेस इन्फॉर्मेशन, 3 नंबरला सांगितलेले अदर इन्फॉर्मेशन, त्यानंतर कोर्स, करंट कोर्स जो कोणता कोर्स आहे तुमचा तो, पास्ट क्वालिफिकेशन आहे ते आणि हॉस्टेल डिटेल्स. या सर्व गोष्टींची जी माहिती आहे, ही माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप मित्रांनो भरायची आहे. आता स्टेप बाय स्टेप भरताना आपल्याला काय लागणार आहे? सर्वात महत्त्वाचा आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे तो तुमचा आधार नंबर. आधार नंबर नंतर दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तुमचा ॲड्रेस. जो कुठला तुमचा ॲड्रेस असेल ते आणि कोर्स. आता जो तुमचा कुठला करंट कोर्स चालू आहे, तर त्या करंट कोर्सची जी फी भरलेली रिसिप्ट असते मित्रांनो, ती रिसिप्ट आपल्याला लागणार आहे. तुम्ही कॅप थ्रू झाला असाल तर कॅपचा ॲप्लिकेशन आयडी आपल्याला लागणार आहे. तर आता आपण हळू स्टेप बाय स्टेप प्रोसेस करूया. आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचंय, पर्सनल डिटेल्समध्ये आल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली खाली नाव येऊन जाईल. त्याच्यानंतर थोडं खाली स्लाईड डाउन केलं, की इथे ईमेल आयडी आहे, जो की आपल्याला कंपल्शन नसल्यामुळे आपण ईमेल आयडी टाकणार नाहीये. मोबाईल नंबर आहे खाली. मोबाईल नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. व्हेरिफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल, की मोबाईल नंबर व्हेरिफाईड म्हणून टिक आलेली आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ॲज पर आधार नंबर आधारवरती आहे त्याप्रमाणे. त्याप्रमाणेच तुमचं एज आणि जेंडर सिलेक्ट करायचंय.
त्यानंतर मित्रांनो ऍप्लिकंट फुल नेम इथं विचारलेलं आहे त्यांनी, म्हणजे ऍप्लिकंटचं पूर्ण जे नाव आहे ते पूर्ण नाव आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय. तुमचं जे काय ऍज पर आधार सॉरी ऍज पर तुमची मार्कशीट असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो, पॅरेंट मोबाईल नंबर. शक्यतो आपण स्वतःचाच मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर मॅरेज स्टेटस, म्हणजे मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, डायव्होर्स आहे. तर शक्यतो मॅरिड अनमॅरिड जो काही तुमचा ऑप्शन असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला रिजन डिटेल्स आहे, म्हणजे कुठली रिलिजन आहे, तर रिलिजन आपल्याला टाकायची आहे. हिंदू आहे, अजून काय असेल ते. कास्ट डिटेलमध्ये आल्यानंतर रिलिजनच्या खाली कास्ट डिटेल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडल्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठली कास्टमधून येतात, कुठल्या कास्टमधून बिलॉंग करतात, ती कास्ट तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्याच्या पुढे तुम्हाला विचारलेलं आहे, डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट? तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का? येस ऑर नो. असेल तर तुम्हाला येस टाकायचे. ऑब्व्हियसली ज्याचे कास्ट सर्टिफिकेट आहेत ते टाकणारच आहेत. येस वरती क्लिक करायचे. त्यानंतर खाली त्यांनी विचारले, डिड यू रिसीव्ह द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार सेवा केंद्र ऑन आपले सरकार पोर्टल हॅव बारकोड ऑन इट? तुमच्या त्या कास्ट सर्टिफिकेट वरती बारकोड आहे का? नो वरती क्लिक करायचे. खाली आल्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे, तो पूर्णपणे कास्ट सर्टिफिकेट नंबर जो काय असणार आहे तो टाकून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता ओबीसी कॅटेगरीचा माझ्याकडे कॅन्डिडेट आला होता, त्याचा मी फॉर्म भरतोय. तर त्याच्यामध्ये कास्ट CASTE ऑब्लिक OBC ऑब्लिक SBC ऑब्लिक SR ऑब्लिक आणि त्याच्या पुढे जो काही नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटवर कुठल्या जिल्ह्यातून इश्यू केलेलं आहे ते जिल्ह्याचा नाव असतं, त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला टाकायचंय. त्याच्या पुढे ऍप्लिकेशन नेम, म्हणजे कोणाच्या नावाचं ऍप्लिकेशन होतं, कोणाच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर त्याला ऑथॉरिटी, कास्ट सर्टिफिकेटला ऑथॉरिटी कोणी दिली, तहसीलदारनी दिली का SDOनी दिली, त्याला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे जर आला तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं. आता मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना खाली तुम्हाला रेड कलर मध्ये दिसत असेल की त्यांनी सांगितलेलं आहे की एकतर जेपीजी किंवा पीडीएफ फाईल तुम्हाला अपलोड करायची, पण त्याच्यामध्ये त्या फाईलची साईज ही 15 KB पासून 256 KB पर्यंत असावी. ज्यावेळेस तुम्ही ही फाईल अपलोड करता या दोन्हीच्या साईजच्या मध्ये, त्यावेळेस तुम्हाला शेजारी प्रिव्ह्यूचा ऑप्शन येतो, म्हणजे प्रिव्ह्यू डॉक्युमेंट. याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला डॉक्युमेंट पाहायला मिळणार की तुम्ही जे अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे ते कुठलं आहे. त्यानंतर थोडं खाली स्लाइड डाऊन केलं की तुम्हाला इश्यू डेट आलेला आहे, म्हणजे किती तारखेला तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे याची माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा जी काही तारीख असेल ती तारीख आपल्याला टाकून घ्यायची आणि स्लाइड डाऊन करायचंय. इन्कम डिटेल्स आलेले आहेत खाली. इन्कम डिटेल्स मध्ये तुमचा फॅमिली अॅन्युअल इन्कम जो आहे तो टाकायचा आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं, आपलं जे इन्कम सर्टिफिकेट आहे त्याच्यातलं जी लास्टची जी इन्कम आहे ती आपल्याला टाकायची आहे फॅमिली अॅन्युअल इन्कम मध्ये. फॅमिली अॅन्युअल इन्कम मध्ये जी काही रक्कम आहे ती टाकल्यानंतर खाली त्यांनी विचारलं इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर हो आहे आपल्याकडे. इन्कम सर्टिफिकेट आहे म्हटल्यानंतर इन्कम सर्टिफिकेटचा नंबर इथे राईट साईडला टाकायचा आहे. त्यानंतर ऑथॉरिटी कोणाची आहे, कोणाच्या ऑथॉरिटीने ते निघालेले आहे, तर तहसीलदाराच्या. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जी काय असणार आहे ती पीडीएफ किंवा जेपीजी फाईल आपल्याला सेम 15 ते 256 KB मध्ये टाकून अपलोड करून घ्यायची आणि पुन्हा एकदा व्ह्यू डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला समजेल की आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले ते बरोबर आहे का. त्यानंतर ते किती तारखेला इश्यू केली त्याची खाली डेट आलेली, ती डेट टाकून घ्यायची आहे. डोमासाईल डिटेल्स, डोमासाईल डिटेल्स मध्ये त्यांनी विचारलेलं आहे, आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, म्हणजे तुम्ही डोमासाईल ऑफ महाराष्ट्राचा आहात का किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचे आहात का? येस. डू यू हॅव डोमासाईल सर्टिफिकेट? येस. रिलेशनशिप टाईप, म्हणजे डोमासाईल मध्ये जे रिलेशन कोणाचं जोडलेलं आहे ते कोणाचं आहे, तर स्वतः सेल्फच टाकायचं शक्यतो. त्यानंतर डू यू रिसीव्ह द सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्रावर आपले सरकार पोर्टल बारकोड आहे का त्याला, तर नाहीये म्हणून क्लिक करायचं आणि डोमासाईल सर्टिफिकेटचा खाली नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कोणी ऍप्लिकेशन केलं होतं त्याचं ऍप्लिकेशनचं नाव, ऑथॉरिटी कोणी दिली होती तर तहसीलदारांनी. डोमासाईल पुन्हा अपलोड करायचे आपल्याला. 12 KB ते 256 KB मध्ये ती फाईल अपलोड करायची आणि व्ह्यू डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय, म्हणजे आपण प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड करतो का हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढे डेट ऑफ इश्यू आहे, किती तारखेला इश्यू केले त्याची डेट आपल्याला टाकायची, तुम्हाला डॉक्युमेंट वरती डेट ऑफ इश्यू मिळून जाईल. इथे त्यांनी विचारलेलं आहे पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स, म्हणजे पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की आर यू सॅलराइड, म्हणजे तुम्ही सॅलराइड आहात का, नोकरी करता का, तर नाही. डिसेबिलिटी टाईप ऑफ एनी, नो. त्यानंतर खाली यायचंय आधार डिटेल मध्ये यायचंय आधार. आता इथं त्यांनी विचारलेले इज युअर आधार लिंक बँक अकाउंट जनधन युवा अकाउंट ऑर डज अकाउंट हॅव लिमिट ऑन द विड्रॉ डिपॉझिट, तुमचं असं अकाउंट आहे का की ज्या अकाउंटला तुम्हाला लिमिट आहे डिपॉझिट करायला किंवा विड्रॉ करायला, तर नाहीये.
त्यामुळे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली स्लाइड डाऊन करायचंय. आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा टप्पा आलाय तो म्हणजे बँक. आता इथं काय करायचंय तुम्हाला, जी बँकेचे डिटेल्स आहेत, या बँकेच्या डिटेल्स भरताना ना तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरायचे आहेत. बँकेच्या डिटेल्समध्ये जे तुमचा बँक अकाउंट नंबर तुम्ही भरताय किंवा आयएफसी कोड भरताय, या गोष्टी तुम्हाला माहितीपूर्वक पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही बँक अकाउंट नंबर वगैरे भरत असता, त्यावेळेस तो बँक अकाउंट नंबर हा तुमच्या खात्याशी संलग्न असला पाहिजे. म्हणजे तुमच्या आधारशी लिंक झालेला बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर त्याचा आयएफसी कोड आणि ऑटोमॅटिकली ब्रांच नेम येईल. खाली सेव्ह म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. जसं तुम्ही सेव्ह वरती क्लिक करताल, तुम्ही ॲड्रेसच्या पेजवरती येताल. ॲड्रेसच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पर्मनंट ॲड्रेस डिटेल AY 2025-26 असं आलेलं आहे. तिथं मित्रांनो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे 1 नंबरला. त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुक्यानंतर पुन्हा एकदा गाव टाकायचं आहे आपल्याला आणि गावाचा जो काही पिनकोड असणार आहे तो पिनकोड. मित्रांनो जिथे-जिथे स्टार आहे, आता तुम्ही बघितलं तर ॲड्रेसला स्टार आहे, स्टेटला स्टार आहे, डिस्ट्रिक्टला स्टार आहे, त्यानंतर पिनकोडला स्टार आहे. तालुका आणि विलेजला स्टार नाहीये. पण तरी पण आपण ती माहिती भरून ठेवायची आहे. आता इथे खाली स्लाइड केलं की त्यांनी विचारलंय, "इज करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम ॲज परमनंट ॲड्रेस?" म्हणजे वरचा जो ॲड्रेस दिलेला आहे तोच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का वेगळा आहे? जर वेगळा असेल तर नो करा. सेम असेल तर येस करा. सेम असेल येस केलं तर ऑटोमॅटिकली वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल. जर सेम नसेल, नो वरती क्लिक केलं तर तुम्हाला खालचा ॲड्रेस सेपरेट टाकावा लागेल आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सेव्ह करताल, अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं पेज ओपन होईल. अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही आला, की इथं त्यांनी विचारलेलं आहे, तुमचे फादर जिवंत आहेत का नाहीयेत? असेल तर येस म्हणा. येसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या डिटेल्स येतील. नो असेल तर नो वरती क्लिक करा. नो असेल तर पुढे काही डिटेल्स फिल करायची गरज नाहीये. त्यानंतर खाली त्यांनी विचारलंय, तुमची आई जिवंत आहे का? तर येस. असेल तर आईचं पूर्ण नाव, आई काय करते? म्हणजे सॅलराईड आहे, नोकरी करते, व्यवसाय करते किंवा हाउसवाईफ आहे. हे ऑप्शन आहेत आणि सेव्ह करायचे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय करंट कोर्सवरती. करंट कोर्सवरती आल्यानंतर मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय-काय माहिती विचारलेली आहे ते आपण समजून घेऊया. इथं करंट कोर्सवरती आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ऑटोमॅटिकली करंट कोर्सवरती तुम्हाला इथं ॲडमिशन इयर आलेलं आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ स्टेट याच्यामध्ये तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कुठल्या स्टेटमधून तुमचं इन्स्टिट्यूट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या स्टेटमध्ये जिल्ह्यामध्ये येतं, डिस्ट्रिक्टमध्ये येतं, तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन लेव्हल जर तुम्ही 12वी नंतरच्या कुठल्या एक्झाम्स करत असाल, तर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन कोर्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी स्ट्रीम आहे, म्हणजे तुम्ही कशामध्ये करणार आहात, ते स्ट्रीम तुम्हाला सिलेक्ट करायची. जसं की लॉ आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सिलेक्ट करायच्यात. खाली आल्यानंतर तुम्हाला कॉलेज नेम किंवा स्कूल नेम दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुमचं झालेलं आहे, त्या कॉलेजचं नाव तुम्हाला सर्च करायचंय. ते सिलेक्ट करायचंय. कोर्स नेम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे पुढं. त्यानंतर ॲडमिशन टाइप येईल. आता ॲडमिशन टाइपमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी विचारलेल्या आहेत. ॲडमिशन टाइपमध्ये स्पॉट लेव्हलला ॲडमिशन झालेलं आहे का सीईटी कॅप राउंडमधून तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इयर ऑफ स्टडी विचारलेलं आहे. कुठल्या वर्षी इयर ऑफ स्टडी आहे. तर फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे. जी काही गोष्ट आहे ती आपल्याला टाकायची आहे इथं. त्यानंतर कंप्लीट ऑर कंटिन्यू म्हणजे तुम्ही कोर्स कंप्लीट झालाय का कंटिन्यू आहे? कंप्लीट असेल तर कंप्लीट टाकायचंय आणि चालू असेल तर पर्स्युइंग ऑप्शनवरती क्लिक करायचंय. इज प्रोफेशनल तर प्रोफेशनल कोर्स आहे. इन ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे तुमचं ॲडमिशन जे आहे ते ओपन मधनं झाले का रिझर्व्ह कॅटेगरीमधनं? तर मित्रांनो ओपन कॅटेगरीमधून न होता आपल्या रिझर्व्ह कॅटेगरीमधनं झालंय. त्यांनी विचारलंय गॅप इयर म्हणजे कुठला गॅप पडलाय का तुमच्या इयरमध्ये? तर नाहीये. मोड ऑफ हे तर त्याच्यामध्ये रेग्युलर करायचं आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सेव्ह करताल, पुढे तुम्हाला पास क्वालिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे भूतकाळात तुम्ही याच्या मागे आत्ताच्या ॲडमिशनच्या आधी तुमचं काय शिक्षण झालंय? जसं की तुमचं 10वी असेल, 12वी असेल, 11वी असेल, या गोष्टींच्या ज्या डिटेल्स आहेत, या डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये फिल करायच्या. आता याच्यामध्ये काय-काय फिल करायचंय? क्वालिफिकेशन लेव्हल आहे तुमची, म्हणजे कुठल्या याच्यामध्ये क्वालिफिकेशन लेव्हल होती, स्ट्रीम काय होती तुमची, कंप्लीट कधी झालं, स्टेट, इन्स्टिट्यूट, डिस्ट्रिक्ट, तालुका, स्कूल, कॉलेज नेम, कोर्स कुठला होता, युनिव्हर्सिटी कुठली होती त्याला, कुठल्या मोडनी झालंय, रेग्युलर का डिस्टन्समधून, ॲडमिशन इयर विचारलंय त्यांनी, पासिंग इयर विचारलंय, रिझल्ट विचारलाय, पर्सेंटेज किती अटेम्प्टमध्ये पास झाला आणि मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची मित्रांनो.
हे झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटचा ऑप्शन येतो तो हॉस्टेल डिटेल्स. हॉस्टेल डिटेल्स वरती आल्यानंतर तुम्हाला हॉस्टेल हवंय का नाही हवंय ते गोष्टी विचारलेल्या आहेत. बेनिफिशियल कॅटेगरी विचारली आहे त्यांनी. तर तुम्ही बेनिफिशियल कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला हॉस्टेलवर राहायचं असेल तर हॉस्टेलवरती क्लिक करायचंय. नसेल तर तुम्ही डे स्कॉलरवरती क्लिक करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. आता मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती वरती दिसत असेल की तुमचं जे प्रोफाईल आहे हे प्रोफाईल 100% कंप्लीट झालेलं आहे. आता हे प्रोफाईल 100% कंप्लीट झाल्यानंतर आता पुढे काय प्रोसेस आहे? आता पुढे मित्रांनो आपल्याला काय करायचंय? ऑल स्कीम वरती यायचंय. लेफ्ट साइडला जे ऑल स्कीम आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचंय. आता कुठल्या कॅटेगरीमधनं आहे? आता मी जो इथे तुम्हाला कॅटेगरी दिलेल्या आहेत त्या कॅटेगरीमधून तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. आता माझ्याकडे ज्या विद्यार्थ्याचा आलाय त्याचा ओबीसी कॅटेगरीमधून आहे तर मी ओबीसी अँड एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट वरती क्लिक केलं. त्यानंतर स्कीम जी आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो इथे तुम्हाला स्कीम दिसत असेल पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी स्टुडंट आणि सेम इथं पण ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी टू ओबीसी स्टुडंट. आता मित्रांनो याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? डिफरन्स मी तुम्हाला समजावतो. समजून घ्या. आता याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स त्यांनी सांगितलेला आहे की जर समजा तुम्ही जर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट असं जर क्लिक केलं तर तुम्हाला ओबीसी स्टुडंट म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप याच्यामध्ये काय होतं की 1,00,000च्या आतमध्ये ज्याचं उत्पन्न आहे ज्याच्या पालकांचं उत्पन्न आहे त्या विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक स्टुडंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचं 1,00,000 ते 8,00,000च्या मध्ये उत्पन्न आहे त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी ओबीसी स्टुडंट सिलेक्ट करायचा आहे. मग आपण पोस्ट मॅट्रिक ओबीसी स्टुडंट सर्च करूया. इथे तुम्ही सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला स्कीम नेम आली पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी स्टुडंट. त्यानंतर डिपार्टमेंट नेम आहे ओबीसी वेलफेअर डिपार्टमेंट. ऍप्लिकेशन डेट स्टार्ट 26/6/2025 ला ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत आणि ऍप्लिकेशन संपणार आहेत 31/3/2026 पर्यंत. टेक ऍक्शन आणि डाउनलोड जीआरएस या गोष्टी दिलेल्या आहेत. आता काय करायचंय आपल्याला अप्लाय या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही अप्लाय या बटनावरती क्लिक करताल, इथे त्यांनी काही गोष्टी विचारलेल्या आहेत. त्या आपल्याला हळू-हळू फिल करून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी काय-काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊया. तर मित्रांनो आता आपल्याला याच्यामध्ये यांनी काय-काय सांगितलेलं आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. इथं त्यांनी सांगितलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी स्टुडंट. आता याच्यामध्ये या स्कॉलरशिपमध्ये आपल्याला काय म्हणायचंय? त्यांनी विचारलेलं आहे, "धिस इज रिन्युअल ॲप्लिकेशन." तुमचं हे रिन्युअल ॲप्लिकेशन आहे का? नो. लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे त्यांना. आता लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी जसं त्यांनी आता विचारलं तेच आहे, की बाबा 15 केबी ते 256 केबी पर्यंत त्यांना फाईल पाहिजे. आपण चूज फाईलवरती क्लिक करूया. चूज फाईलवरती क्लिक करून आपलं जे एल-सी आहे, ती एल-सी आपल्याला डाउनलोड करायचंय. आता ऑलरेडी मी फाईल सेट केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला विचारलेले डिक्लेरेशन सर्टिफिकेट पाहिजे त्यांना. जे डिक्लेरेशन सर्टिफिकेट आपण केलं होतं, ते डिक्लेरेशन सर्टिफिकेट आपण त्यांना देणार आहोत. डिक्लेरेशन सर्टिफिकेटची जी पीडीएफची लिंक आहे, ती पीडीएफची लिंक मी तुम्हाला देईलच. त्या पीडीएफच्या लिंकवरून तुम्ही क्लिक करून सुद्धा हे घेऊ शकता. डू यू हॅव अप्लाइड एनी अदर स्कीम स्कॉलरशिप? म्हणजे तुम्ही कुठल्या अजून दुसऱ्या स्कॉलरशिपला अप्लाय करताय का? नो. त्यानंतर मित्रांनो इथं त्यांनी विचारले कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी नाहीये, पण त्यांनी मागितलेले तर आपण त्यांना देऊन टाकूया. कास्ट व्हॅलिडिटी आहे. कास्ट व्हॅलिडिटीवर आपण क्लिक करूया. त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड आयडेंटिफाय नंबर ऑफ चिल्ड्रन. तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांनी रेशन कार्ड मागितलेलं आहे. ते रेशन कार्ड पण आपण तिथे देऊया. हे सगळे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर हाऊ मेनी बॉय चिल्ड्रन इन्क्लुडिंग इन युअर फॅमिली इन द सेम पॅरेंट. म्हणजे एकाच आई वडिलांकडनं तुम्हाला किती घरात मुलं आहेत? तर एकच आहे. एक वरती क्लिक करूया. यू आर ऑर्फन 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 म्हणजे तुम्ही अनाथ आहात का? तर नो. या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर यांनी विचारलेले अपलोड युअर फादर डेथ सर्टिफिकेट. समजा जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सांगितलं असेल, की बाबा मला माझे वडील नाहीयेत किंवा माझे वडील एक्सपायर झालेत या फॉर्म भरताना. तर इथं त्यांनी सांगितलेले अपलोड युअर फादर डेथ सर्टिफिकेट. तर आपल्याला डेथ सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आता. तर आपण आता डेथ सर्टिफिकेट अपलोड करत आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. फाईल अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर मित्रांनो सेव्ह या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सेव्ह या बटनावरती क्लिक करताल, इथे तुम्हाला सगळी तुमची डिटेल्स आलेले आहे. तुमच्या स्टुडंटचं नाव, ॲप्लिकंट फोटो आहे, पर्सनल डिटेल आहे, त्यामध्ये नाव आहे, मोबाईल नंबर आहे,
डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, एज आहे, रिलिजन, मॅरेज स्टेटस, ॲप्लिकंट फुल नेम, पॅरेंट नंबर, त्यानंतर परमनंट ॲड्रेस, करस्पॉन्डंट ॲड्रेस, डोमासाईल, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, पर्सनल इलिजिबिलिटी, पॅरेंट ग्रॅडियन्स, पोस्ट क्वालिफिकेशन, पास क्वालिफिकेशन आहे याच्यामध्ये. नंतर करंट कोर्स डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हॉस्टेल डिटेल्स त्यांनी सांगितलेले आहेत आणि इथे आपण डॉक्युमेंट काय-काय अपलोड केलेले आहेत ते पण इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर खाली आपल्याला टिक मार्क करायची आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. हे पहा मित्रांनो, हा असा आपला जो ॲप्लिकेशन आयडी आहे, तो ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि इथे तुम्हाला सक्सेसफुली आलेला आहे. ओके या बटनावरती क्लिक करायचंय. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहिला आपला, की आपण फॉर्म तर भरला, पण फॉर्म भरलेला आपल्याला फॉर्म कुठनं डाउनलोड करायचा, म्हणजे त्याची फॉर्म भरलेलीची पी-डी-एफ आपल्याला कुठनं मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला राइट साइड लेफ्ट साइडला यायचंय आणि लेफ्ट साइडला आल्यानंतर इथे तुम्हाला माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करताल, हे अशा पद्धतीचं विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये अप्रूव्ड ॲप्लिकेशन आहे, रिजेक्ट ॲप्लिकेशन आहे, फंड डिस्बर्समेंट आहे आणि अंडर ॲप्लिकेशन आहे. आता हे जे ॲप्लिकेशन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲप्लिकेशन आयडीवरती क्लिक करताल, इथे त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी लिहून पाठवलेल्या आहेत. त्यानंतर तुमच्या बँक डिटेल्स आहेत, त्या बँक डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर व्ह्यू फॉर्मवरती क्लिक केलं, की तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म दिसणार आहे. हा फॉर्म तुम्ही एकदम व्यवस्थित बघून घ्या. प्रिंट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रिंट या बटनावरती मित्रांनो क्लिक करताल, इथे तुम्हाला सेव्ह ॲज अ पी-डी-एफ हा तुमचा संपूर्ण स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आपल्याला सेव्ह होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा सेव्ह करायचा आहे आणि हा फॉर्म मित्रांनो तुमचा सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची महत्त्वाची व्हिडिओ होती. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ होती. तर त्या विद्यार्थ्यांना जर समजा फॉर्म भरताना काही इश्यू येत असतील, टेक्निकल इश्यू, तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझा WhatsApp आणि Telegramचा ग्रुप आहे, तिथे आपण डिस्कस करू शकतो. तर तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.